नमस्कार. आज आपण आलो आहोत ते घरगुती गणपती गणेशोत्सव 2025 या निमित्ताने हरचे शेळवीवाडी हर्षद तोडणकर हे दरवर्षी नाविन्यपूर्ण देखावा तयार करतात आणि यावर्षी त्यांनी एक नाविन्यपूर्ण घरगुती देखावा तयार केलेला आहे. यावर्षी त्यांनी कोकणातील जी पालखी आहे त्या पालखीचा देखावा या ठिकाणी सादर केलेला आहे आणि त्या पालखीमध्ये बसून गणरायाचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. अतिशय पर्यावरणपूरक अशा पुट्ट्याचा वापर करून त्यांनी हा देखावा तयार केलेला आहे. त्यानंतर पुढचं जो आहे तो त्यांचा उद्देश आहे एक पेड़ माँ के नाम. श्री गणेशाने आपल्या पार्वती मातेसाठी या ठिकाणी एक झाड लावलेलं आहे आणि त्या झाडाची वाढ होताना गणेशजी बघत आहेत आणि त्यांनी असा संदेश दिलेला आहे आपल्या पृथ्वीवरील लोकांना की आपणही याप्रमाणे एक पेड़ माँ के नाम लावून त्याचं संवर्धन करावं आणि वृक्षवाढीसाठी त्यांनी प्रयत्न करण्यासाठी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि यावर्षी आपण बघतो आहोत त्यांनी आणखीन एक याच्यामध्ये संदेश देणारे चित्ररूप माहिती या ठिकाणी दिलेली आहे. त्याच्यामध्ये मराठी भाषा गौरव संवर्धनासाठीचा संदेश त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कविता यांचा समावेश आहे आणि त्यातून त्यांनी मराठी भाषेचा गौरव करण्यासाठी संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. असं नाविन्यपूर्ण देखावे, पर्यावरणपूरक देखावे त्यांनी तयार करून या समाजासाठी सर्व लोकांसाठी एक जागृती करणारा देखावा या ठिकाणी तयार केलेला आहे. असेच प्रकारचे नवनवीन देखावे त्यांच्यामार्फत तयार केले जावेत या शुभेच्छा. आणि पुन्हा एकदा या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपणा सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपण नक्की हा देखावा पाहण्यासाठी याल अशी मी इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.